नमस्कार, मी निलिमा कुलकर्णी. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपलं मनापासून स्वागत. आणि तुमचा वीकेंड जरा हटके आणि रॉकिंग करायला आज आपल्या सोबत रॉकिंग गेस्ट सुद्धा आलेला आहे. सिद्धार्थ मेनन आपल्या सोबत आहे. सिद्धार्थ, खूप मनापासून स्वागत तुझं. थँक्यू. मी आज अँड जरा हटके बाजूला प्रमोशन वगैरे हे बाजूला, पण मी आज तुला भेटायला आलोय, स्टार निलिमाला. बापरे, क्या बात आहे. नक्कीच आता माझा पण वीकेंड चांगला जाईल सिद्धार्थ. अर्थात. आणि सिद्धार्थला तुम्हाला सुद्धा फोन करायचे आहेत आणि खूप छान छान प्रश्नही विचारायचे आहेत. तर आमचा नंबर लिहून घ्या. आमचा फोन नंबर आहे 022-66899263. या नंबरवर फोन करा. आम्ही वाट पाहतोय आणि तुमच्या मनातले प्रश्न सिद्धार्थ मेननला विचारा. सिद्धार्थ, अर्थात अँड जरा हटके खूप छान हटके सिनेमा भेटीला आलेला आहे. कालच प्रदर्शित सुद्धा झालेला आहे आणि खूप छान रिव्ह्यूज आहेत. खूप छान छान ऐकायला देखील मिळतंय. या जर्नीचा अनुभव तुझा कसा होता? मला वाटतंय इंग्लिशमध्ये आपण म्हणतो टू गुड टू बी ट्रू. असं अगदी पहिल्यापासून स्क्रिप्ट पासून शूट, मग पोस्ट प्रोडक्शन, प्रमोशन आणि आता रिलीज. तर बघूया कसं काय होतंय पुढे. पण अतिशय प्लेझंट, अतिशय एनरिचिंग आणि मी स्वतः ग्रो झालोय असं वाटतं या अख्ख्या सिनेमाच्या निमित्ताने. नक्कीच. आणि टीम सुद्धा तितकीच गोड आहे. त्यामुळे नेहमीच तू एका चांगल्या टीम सोबतच असोसिएट होतोस आणि मगच तो सिनेमा निवडतोस बहुतेक. पण अर्थात ही टीम सुद्धा तितकीच छान आहे. मृणाल कुलकर्णी सोबत आहेत, शिवानी सोबत आहेत आणि इंद्रनील सेनगुप्ता. त्यांचं एक छान वेगळं काम मराठीत आपल्याला पाहायला मिळतंय. तर एकंदर या टीम सोबत काम करणं, प्रकाश कुंटेनी दिग्दर्शित केलेली आहे, मिताली जोशींनी लिहिलेलं आहे. तर हे सगळं एकत्र, ही टीम कशी होती एकत्र? खूपच अप्रतिम टीम आहे. म्हणजे खूप वेगळी टीम आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक ॲक्टरची एक लिस्ट असते की ह्या लोकांबरोबर आपण काम करूया. आणि प्रकाश कुंटे हा होता त्या लिस्टमध्ये. आणि रवी जाधव सर पण होते, कृषिका लुल्ला पण होती, म्हणजे इरॉस. आणि मृणाल मॅम तर मी काम केलं आहे. इंद्रनील सेनगुप्ता वॉज अ सरप्राईज, कारण की आपण नेहमी त्यांना ॲड्समध्ये किंवा वेन ही वॉज अ मॉडेल आपण त्यांना बघायचो. आणि जेव्हा मला असं कळलं की ते माझ्या वडिलांचं काम करणार आहेत, तेव्हा माझा कॉन्फिडन्स वाढला. म्हणजे इफ आय कॅन पुल ऑफ बिईंग हिज सन, त्यामुळे माझ्यात काहीतरी गुड लुकिंगचं काहीतरी एक आहे थोडंसं. नाही, तुझे लेडीज चाहते बरेच आहेत आणि आता त्यांचे फोनही सुरू होतील. तर त्याच्यामुळे अर्थात हा कॉम्प्लेक्स घ्यायची गरज नाही, कारण तुझे अनेक चाहते आम्ही फेसबुक आणि ट्विटरवर पाहतो जे तुला फॉलो करत असतात. त्याच्यामुळे अर्थात फारच गोड केमिस्ट्री आहे आणि त्याही बद्दल जाणून घेणारच आहोत. पण फोन यायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे फोनकडे वळूया. सिद्धेश दुसाणे नवी मुंबईहून सोबत आहेत. नमस्कार सिद्धेश, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. माझे 2 प्रश्न आहेत. मराठी भाषा शिकण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे तयारी केली? आणि दुसरा प्रश्न असा आहे की तुमचा ड्रीम रोल आणि हॉबीज तुम्ही शेअर करा. ड्रीम रोल शेअर करा. आणि मराठी हा प्रश्न तुला एक हजारांदा विचारला असेल की सिद्धार्थ मेनन आहात तर मराठी कसं काय एवढं छान बोलता? हो, नाही, मला मी एक हटके उत्तर देणार आहे. मला असं वाटतं की खूप मला क्रेडिट देऊ नये, कारण मी पुण्यात जन्माला आलो आणि पुण्यात वाढलो. तर जर मला मराठी येत नसेल तर असं करूया आपण. पुण्याला क्रेडिट देऊया. हो, पण तरी काम तर करावंच लागलं. पण नाटक करायचो मी, त्यामुळे वाचन, मग मराठीत बोलणं आणि सर्वात जास्त म्हणजे विचार आपलं त्या ज्या लँग्वेजमध्ये आपण काम करतो त्या लँग्वेजमध्ये आपण विचार करायला हवं. आणि ड्रीम रोल, बापरे, म्हणजे आता अँड जरा हटके नंतर मला असं वाटतं की एक ड्रीम रोल मला मिळालेला आहे. आता पुढे बघूया. आता मला सांगता येत नाहीये की आणि मला काय, बघू काय होतं. नक्कीच ही जर्नी आहे आणि ती फार हॅपी आहे. हो, पुढच्या फोनकडे वळूया. पुण्याहून रवींद्र कुडारकर सोबत आहेत. नमस्कार रवींद्रजी, तुमचा प्रश्न विचारा. हा, नमस्कार सिद्धार्थ. मी तुझ्या अगदी पोपट सिनेमापासून चाहता आहे आणि एक पुणेकर म्हणून तुझा नेहमीच अभिमान वाटतो. मला असं विचारायचंय तुला की तुझी भूमिका करतोस, ती भूमिका करताना तू कशा पद्धतीने त्या भूमिकेचा विचार करतो की ती अतिशय दर्जेदार पद्धतीने निभावली जावी. आणि यामध्ये जास्ती असं चांगलं देण्याचा प्रयत्न करताना तू स्वतःमध्ये कसा आणि कितपत बदल झालेला आहे याचे जज करतो की नाही स्वतःला? धन्यवाद. थँक्यू. खूप धन्यवाद तुम्ही ते नोटीस केल्याबद्दल. मला वाटतं मी कुठलंही काम स्वीकारताना मी इथनं नाही करत विचार, मी इथनं करतो. जर मला इथे ते टच झालं तरच मी ते योग्य प्रकारे मी ते कॅरेक्टर करू शकीन आणि लोकांपर्यंत ते पोचवू शकीन. आणि ऑफकोर्स म्हणजे ॲक्टिंग हे फक्त एक भाग आहे. म्हणजे आपल्या आयुष्यात खूप
डिमेन्शन्स असतात आणि हा एक छोटासा भाग आहे. तर नेहमी प्रयत्न हाच आहे की एक चांगला माणूस किंवा आपण एक बिगर पिक्चरसाठी म्हणून काम करूया. फक्त आपल्याला हे पैसे कमवायचे आहेत किंवा अशी फिल्म करायची आहे ह्याच्यापेक्षा ह्याच्या पलीकडे मी ॲज अ माणूस किती ग्रो होतोय ह्याच्याकडे ऑफकोर्स. कमी कलाकार असं उत्तर देतात, त्यामुळे तुझं उत्तर ऐकून फारच छान वाटलं. कारण प्रत्येक क्षण ही मनापासून जगता यावं आणि मनापासून जगणं हे तितकंच छान महत्वाचं आहे. हो, कारण मी लकी आहे. तू जसं म्हणालीस की मी खूप इंटरेस्टिंग लोकांबरोबर काम केलंय आणि तो लकचा भाग आहे. म्हणजे गुड कंपनीमुळे मला त्या प्रकारचे संस्कार झालेत आणि मी शिकलोय खूप ज्या कोणाबरोबरही मी काम केलंय. वा वा, छान. पुढच्या फोनकडे लगेच वळूया. डोंबिवलीहून फोन आहे. भारत वावळ आपल्या सोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. मला एवढंच म्हणा की मराठी चित्रपटात भयंकर उत्कृष्ट भूमिका करतोय आणि हे करत असताना मराठी चित्रपटामध्येच एखाद्या जबरदस्त विलनची भूमिका जी ऑफर आली तर तू ती स्वीकारशील का? धन्यवाद. अरे बापरे, का विलनच्या भूमिकेत का बघायचं यांना तुम्हाला? नाही ऑफकोर्स करीन ना. हो ना, विलन सारखा माणूस नसतो असं मला वाटतंय. विलन चांगला दिसणारा विलन आम्ही पाहू म्हणजे. मला वाटतंय विलन नेहमी हिरोपेक्षा चांगलंच दिसतात असं मला वाटतंय. नाही पण मला असं नेहमी वाटतं की आयुष्यात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असतात. तर नेहमी पॉझिटिव्हवर कॉन्सन्ट्रेट करण्यापेक्षा एखादा निगेटिव्ह आपल्या आतमधलं जे निगेटिव्हिटी आहे ते कुठेतरी शोकेस करायला पाहिजे, त्याचा आउटलेट पाहिजे. आपण नेहमी मी जिम मध्ये जातो आणि जेव्हा ते मी असा बॉक्सिंग वगैरे करतो तेव्हा राग सगळा. तर मला वाटतं की विलन ऑफकोर्स मला करायला आवडेल. मला वाटतं गेली 21 वर्ष नावाचं एक नाटक आहे प्रायोगिक जे आम्ही केलंय पुण्यात, तर त्यात मी खूपच निगेटिव्ह म्हणजे ज्यांनी नाटक पाहिलंय त्याही भूमिका तू तितक्याच एन्जॉय करतोस. ऍब्सोल्युटली, कारण लायसन्स टू डू रॉंग. वा वा, म्हणजे तशाही भूमिकेत आम्हाला तुला बघायचंय. दिग्दर्शक, निर्माते, लेखक ऐकतायत. हो प्लीज. त्यामुळे IBN लोकमतच्या माध्यमातून तू हेही आज सांगितलेलं आहेस. ऑफकोर्स. आणि हे सगळं आहे आणि अँड जरा हटके हा सिनेमा जेव्हा आपल्या भेटीला येतो तेव्हा नक्कीच याचा विषय खूप हटके आहे आणि विषयांबद्दल जेव्हा आपण बोलतोय की नात्यांकडे बघण्याचा एक मॉडर्न अंदाज आहे, कुठेतरी आधीच्या त्या पारंपरिक गोष्टींना छेद दिलेला आहे, खूप आत्ताचा विषय आहे खरं तर. त्यामुळे या विषयाबद्दल थोडं आम्हाला सांगशील का? मला असं वाटतं की खूप गोष्टी बदलतायत आणि त्या बदलाला आपण एक्नॉलेज करायला हवं. आणि मी पण खूप बदललोय. म्हणजे लग्न किंवा नाती ह्याच्याकडे बघण्याचा माझाही दृष्टिकोन खूप जास्त बदललाय. त्यामुळे ते आपण सगळ्यांनीच इंट्रोस्पेक्ट करायला हवं आणि वी हॅव टू बी विथ टाइम असं वाटतं. आणि बरोबर बोललीस तू की जे आपण काय म्हणतात ते रीतिरिवाज किंवा जे कस्टम्स आहेत जे वर्षानुवर्ष आपण फॉलो करत आलेलो आहे त्याला चॅलेंज नाही करायचे किंवा त्याला असं नाही म्हणायचं की ते चुकीचं आहे असं माझं काही म्हणणं नाहीये, पण ते किती रिलेव्हंट आहे आणि ते कशासाठी तेव्हा ते केलं होतं आणि आता का आपण करतोय हे आपण विचारायला हवं. मला असं वाटतं की सिनेमा हे एक माध्यम आहे की त्यातून हे सगळ्या असे वेगवेगळे विचार समोर यायला हवेत खरं तर. कारण आपण कुठेतरी म्हणतो की समाजाचं प्रतिबिंब दिसतं सिनेमात, तर हाही समाज आपल्याला दिसतो. हो ऍब्सोल्युटली. आणि आमचं काही मेसेज नाहीये या सिनेमातून की डिवोर्स झाल्यावर परत लग्न करायलाच पाहिजे किंवा असं काही नाहीये. पण इट इज ओके असं एक सिच्युएशन तुमच्या आयुष्यात असेल तर फार घाबरून जायची गरज नाहीये. हे अगदी आपण प्रॅक्टिकली आणि सगळ्यांना खुश करून आपण एकत्र राहू शकतो आणि इंट्रोस्पेक्ट करायला हवं एवढंच आमचं म्हणणं आहे. प्रेमात पडायला हवं आणि प्रेम हे प्रेमाशिवाय काहीच नाही. म्हणजे प्रेम नसेल तर जिनके पाओ इश्के चाओ ते दिल से मधलं गाणं आहे. जिनके सर्व इश्के चाओ पाओ के नीचे जन्नत होगी. क्या बात आहे. गुलजार यांचे शब्द आणि अत्यंत छान तूही तो मेसेज दिलेला आहेस की अर्थात प्रेम करायला शिकलंही पाहिजे आपल्याला. पुढच्या फोनकडे वळूया. कल्याणहून संतोष शेलार आपल्या सोबत आहेत. संतोषजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा नमस्कार, बोला. हा, मला सिद्धार्थ मेहरांना एवढं. हा, तुमच्या टीव्हीचा आवाज बारीक करा आणि प्रश्न विचारा. हा, मला एवढं विचारायचं आहे काय. हॅलो, मला एवढं सिद्धार्थ मेहरांना. बोला. हॅलो, बोला. हॅलो, मला एवढं विचारायचं आहे की सिद्धार्थ मेहरान यांनी मराठी चित्रपटात पाऊल ठेवलं आहे तर त्यांनी मराठी चित्रपटच करावं.
अच्छा बर, त्यांचं असं म्हणणं आहे की फक्त मराठी सिनेमा करावा, पण मला असं वाटतं की अनेक याही आधी तू मराठी भाषे व्यतिरिक्त सिनेमे केलेले आहेत आणि अर्थात पुढेही करायची इच्छा असेल तर त्या आधीच्या मराठी व्यतिरिक्त जे सिनेमे केलेत त्याही बद्दल आम्हाला काही सांगशील का? हो, ते सगळे इंडिपेंडेंट स्पेस मधले सिनेमे होते, कमर्शियल नव्हते आणि ते जगभर ते फिरलंय, सगळीकडे रिलीज झालंय इंटरनॅशनली. सर्वात मानाच्या कान फेस्टिवल मध्ये सुद्धा तुझा माझी पहिली फिल्म. हो, पहिला सिनेमा कान मध्ये गेला होता तुझा. काय आता मी बोलू, पण हो मला वाटतं की आपण स्वतःला रिस्ट्रिक्ट नाही केलं पाहिजे. आपण भारतीय आहोत पण आपण ह्या अख्ख्या वर्ल्डचे पण सिटिझन्स आहोत आणि आता अमेरिकेमध्ये काही घडलं तर आपल्याला त्याचे ट्रेमर्स येतातच. इथे काही घडलं की कुठेतरी त्याचे आफ्टर इफेक्ट्स असतातच. त्यामुळे आपण एक्सपांड करायला पाहिजे आणि मी करणारच आहे. म्हणजे मराठी काय, बेंगॉली काय, गुजराती काय, जेवढं मला काम करता येईल तेवढं मला करायचं आहे. आणि मला ऑडियन्सेसना पण हे सांगायचं आहे की प्लीज की मी एवढंच बघणार आहे किंवा अमुक अमुक कलाकार मराठीतनं कुठेतरी गेला तर आता तो काय, आता तो गेला, आता तो नाही, असं ते नाहीये. म्हणजे स्वतःला पण एक्सपॅन्ड करायला पाहिजे. नक्कीच मला असं वाटतं ती कलाकाराची भूक आहे आणि प्रतिभेची ती भूक असते. आणि मला असं वाटतं की आपला मराठमोळा चेहरा शिवाजीराव गायकवाड, आता रजनीकांत आपण पाहतोय आणि अर्थात ते सुपरस्टार आहेत आणि त्यामुळे कुठेही त्या भाषेच्या पलीकडे आपण सिनेमाकडे पाहायला पाहिजे, त्या कलाकाराकडेही पाहायला हवं. नक्कीच अजून खूप छान गप्पा मारायच्या तुझ्याशी, कारण विषय फार छान रंगतायत. त्यामुळे घेऊया एक छोटासा ब्रेक, पण सिद्धार्थ मेनन सोबत गप्पा सुरू राहणार आहेत. तुम्ही त्याला फोन करून प्रश्न विचारू शकता. आमचा फोन नंबर लिहून घ्या, 02266899263 या नंबरवर फोन करा. आम्ही वाट पाहतोय. घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत रहा सेलिब्रिटी टॉक टाइम. सेलिब्रिटी टॉक टाइम आज आहे जरा हटके, कारण जरा हटके सिद्धार्थ मेनन आपल्या सोबत आहे आणि आपण अर्थात बोलतोय जरा हटके या सिनेमाविषयी. आणि गाणी फार सुंदर झालेली आहेत आणि त्या गाण्यांमध्ये तुम्ही दिसताही फार सुंदर. प्रकाश कुंटेचा सिनेमा अर्थात व्हिज्युअली फार अत्यंत सुंदर असतो. तर कसा होता तो अनुभव? अप्रतिमच होतं. म्हणजे मला वाटतं गाणी मी 3दा पाहिलाय सिनेमात आणि मी त्या गाण्यांसाठीच बघतोय. आणि लिरिक्स पण खूप अप्रतिम आहेत आणि ते कथेला पुढे नेणारी गाणी आहेत दोन्ही. उमलून आले आणि सांगना. तुझं फेवरेट कुठलं आहे? उमलून आले. गाणं म्हणून दाखव असं मी म्हणू का? मला 2च ओळी येत आहेत कारण ते लिपसिंक गाणी नव्हते त्यामुळे. उमलून आले श्वास अचानक. आता मी फिल इन द ब्लँक्स आहे. तुम्ही सिनेमा बघा आणि मला कळवा फेसबुकवर. पण या निमित्ताने आम्हाला सिद्धार्थने गुणगुणलेल्या 2 ओळी सुद्धा एकदा आल्या. पुढच्या फोनकडे वळूया. औरंगाबादहून खलील शाह सोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. मला मॅडम असं विचारायचं होतं. हा बोला. याच्यानंतर हिंदी चित्रपटात काम करणार आहात का? वा वा, विचारलेला आहे अगदीच कळीचा प्रश्न. प्लीज सगळ्या ऑडियन्सनी, सगळ्या डिरेक्टर्सना आणि प्रोड्युसर्सना ट्विट करा आणि फेसबुक करा आणि सांगा. सिद्धार्थ मेननला आम्हाला हिंदी सिनेमात पाहायचं. नाही, मी सांगितल्याप्रमाणे हिंदी काय, मल्याळम काय, तमिळ काय, मराठी काय, मी भारतीय आहे सर्वप्रथम आणि सगळ्या भाषांमध्ये मला काम करायचं आहे, चांगलं काम करायचं आहे, चांगल्या लोकांबरोबर काम करायचं आहे. त्यामुळे ते तर आहेच. आणि एक छान असं एक आम्ही सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आलेल्या पाहुण्यांना आम्हाला एक असं वेगळे प्रश्न विचारायचे असतात, कारण आम्हाला कुठेतरी त्यातला माणूस जाणून घ्यायचा असतो. तर तुझं ड्रीम डेस्टिनेशन काय? कुठे असं फिरायला जायला कुठे आवडेल? म्हणजे भारताबाहेर की तिथे जायचं एकदा, किंवा गेला असशील आणि तुझी जागा फेवरेट आहे अशी कुठली? आणि तूही फार छान प्रवासी आहेस, तर मला असं तुलाही आवडत असेल प्रवास करायला. हो, खूप जास्त. खरं तर मी आणि माझी बायको आम्ही लिस्ट आहे आमची की कुठे कुठे जायचंय आणि आम्ही असं ठरवलं की परदेशी तर जाऊच पण आधी भारतातच जाऊया. त्यामुळे आम्हाला ईस्टर्न साईडला म्हणजे सिक्कीम, गँगटॉक त्या साईडला जायचंय. तर मला तिथे जायचंच आहे काहीतरी करून. वा वा, नक्कीच तेही फोटो आम्ही पाहू लवकरच. आणि आता तुझी ती इच्छा सगळी पूर्ण व्हायलाच हवी. घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत रहा सेलिब्रिटी टॉक टाइम विथ सिद्धार्थ मेनन.
सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपल्या सोबत आहे सिद्धार्थ मेनन. आणि सिद्धार्थ, अर्थात आमचा विकेंड आज छान झालेला आहे कारण तू स्टुडिओत आलेला आहेस, पण अर्थात प्रेक्षकांचा विकेंड छान जावा यासाठी त्यांनी काय करावं तू सांग बरं. अँड जरा हटके जाऊन बघा. खूप सिम्पल आहे, खूप सिम्पल. बुक माय शो वरती जा किंवा थिएटरमध्ये जा, तिकीट काढा आणि अँड जरा हटके बघा. पण याबद्दल एक काय सांगशील की अँड जरा हटके पाहण्याची अनेक कारणं आहेत, त्यातली काही कारणं प्रेक्षकांना सांग. एक तर खूप ऑनेस्ट फिल्म आहे, खूप ऑनेस्ट गोष्ट आहे, त्यामुळे जाऊन बघा. आम्ही सगळेच आहोत, आम्ही खूप मनापासून काम केलंय. फॅमिली फिल्म आहे तर फॅमिलीला घेऊन जा. पाऊस पडतोय तर छान लाईट सिनेमा बघून हसरे चेहरे घेऊन बाहेर पडा. आणि हे सोडून मला असं वाटतं की आपण ज्या काळात आहोत त्याची आम्ही सगळेच, मीच नाही, सगळे कलाकार, सगळे दिग्दर्शक, आम्ही एक लेगसी तयार करायचा प्रयत्न करतोय. तर प्रत्येक फिल्म हे डिंकचिका होऊ शकत नाही, तर असे पण काही सिनेमे लागतात. कारण 25 वर्षानंतर आपण मागे बघून म्हणू शकतो की त्या काळात जे कोण हा सिनेमा काय, किंवा हाफ तिकीट काय, किंवा गुरु काय, लई बरी, असे खूप सिनेमे आले जे रिप्रेझेंट करत होते आपल्या. आणि आता हा आजचा सिनेमा आहे, त्यामुळे नक्कीच बघायला हवा. या सिनेमासाठी तुला शुभेच्छा आणि पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. असाच येत राहा पुन्हा पुन्हा आमच्या स्टुडिओ. थँक्यू सो मच. थँक्यू. सिद्धार्थ सोबत गप्पा तर फार छान रंगल्या. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आज इथेच थांबूया. पाहत रहा IBF.